घरी दुसरा आहे असं नाही ना. मी जाईन व लिहून द्या सगळं वाचून टाकेल तो, मी ऐकणार नाही असं कोणाला वाटत असेल तर त्याने आधीच बाहेर जा, चहा प्या, आराम करा. ज्याला इच्छा असेल त्यानेच ऐका. हां, तर सगळ्यात पहिले सूचना लक्षात घ्या. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करायचं ते सांगतो मी. साध्या सरळ गोष्टी आहेत, जास्त काही असं अवघड नाही आहे. डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणजे फारच तुमच्यावर बंधन आहेत असं काही नाही, सहज गोष्टी घ्या. नंबर 1, सकाळी उठलं की आपले जे रुटीन दात घासणं हे करणं सगळं झालं की एक तुम्हाला वेट टिश्यू दिलेले आहेत, टिश्यू पेपर दिलेत का? हां, तो एक पेपर घ्यायचा, त्याच्याने डोळा स्वच्छ करायचा. तो ओला असल्यामुळे त्याला चिटकून सगळं येतं. तो हलक्या हाताने डोळ्याच्या मधल्या बाजूने बाहेरच्या बाजूपर्यंत असं पुसायचा. पुन्हा दुसरा डोळा पुसायचा आणि पुन्हा पूर्ण चेहरा गळ्यापर्यंत पुसायचा, कारण आपण आंघोळ खांद्याखाली करणार आहोत. स्त्रियांनी वेणी वगैरे घातली तरी चालतील, केस विंचरले तरी चालेल. नाहीतर माझं डोळ्याचं ऑपरेशन झालंय, डोळ्यामध्ये धूळ साचेपर्यंत त्याला हात लावायचा नाही असं काही करायचं नाही. केस वगैरे विंचरले तरी चालतील. आई, केस विंचरायचे का? हां, काय करायचं? विंचरायचे ना? हां, लक्ष आहे. लक्ष नसणारे 100 रुपये घ्यायच्या. तर केस विंचरायचे, डोळा स्वच्छ केला आपण, त्याच्यानंतर ड्रॉप टाकायला घ्यायचे. आपण जे ड्रॉप टाकायला दिले ते लिहून दिलेत कसे कसे टाकायचे. सगळे ड्रॉप, काय म्हणतोय मी, सगळे ड्रॉप पहिल्या दिवसापासून चालू करायचे. ड्रॉप पेशंट टाकणार नाही, माझं मी टाकतो जरा बसून असं नाही. पेशंटला खाली झोपवायचं, जो ड्रॉप टाकणार आहे त्याने हात स्वच्छ धुवायचा, त्याच्यानंतर ड्रॉप घ्यायचा. समजा हा ड्रॉप आहे, पहिले हलवून घ्यायचा ड्रॉप, हे काढायचं, त्याची रिंग काढायची, पुन्हा ड्रॉप परत घट्ट लावायचं, परत टोपण काढायचं. टोपणाच्या आतल्या भागाला स्पर्श करायचा नाही. खालची पापणी ओढायची आणि 1 ते 2 थेंब एवढेच टाकायचे आणि हलका डोळा बंद करायला सांगायचा पेशंटला. एकदम घट्ट पिळून बंद केलं की डोळ्यातला बाहेर येतो ड्रॉप. आलं लक्षात? एका वेळी 1 ड्रॉप टाकल्यानंतर 10 मिनिटांनीच दुसरा ड्रॉप टाकायचा. म्हणजे समजा हा आणि दुसरा ड्रॉप सकाळची वेळ आहे त्यांची, तर हा 8ला टाकला, हा 8:15ला टाकायचा. हां, आणि हा समजा दिवसभर 6 वेळा टाकायचा आहे, तर तो तसा तसा 3-3 तासांनी टाकायचा. ड्रॉप टाकल्यानंतर 2 मिनिटं बंद ठेवायचे डोळे, मगच उठून बसायचं. ठीक आहे? ड्रॉप टाकायचं सांगितलं. आता गोळ्या ज्या आपल्या दिल्यात त्या 3 ते 5 दिवसाच्या दिलेल्या असतील, त्या संपल्यानंतर दुसऱ्या काही घ्यायच्या नाहीत. परत सांगतो, गोळ्या आपल्या संपल्या की परत आणायच्या नाही. त्या सोडून दुसऱ्या कुठल्या गोळ्या चालू असतील बीपीच्या, शुगरच्या, त्याचा आमचा संबंध नाही. त्या तुमच्या त्या डॉक्टरनी जशा सांगितलं तशा चालू ठेवायच्या. त्यासोबतच मध्येच काही सर्दी झाली, ठेच लागली, काही हे झालं तर कुठली औषध घेऊ का हे विचारायची गरज नाही. ती औषधं तोंडी जी आहेत ती तुम्ही घेऊ शकता. आपला जे मेन ट्रीटमेंट आहे डोळ्याची ती ड्रॉपद्वारेच होणार आहे. त्याच्यामुळे ड्रॉपमध्ये काही बदल होत असतील, काही कन्फ्यूज होत असेल तर ते आम्हाला विचारून किंवा आम्हाला हे करून बदल करायचा. पण गोळ्याचं ह्याच्यात आम्हाला काही विचारायचं नाही. आमच्या 5 दिवसाच्या संपल्या तर सुरुवातीला काही जणांना त्या गोळ्यामुळे ॲसिडिटी होऊन थोडं उलटी होणं वगैरे होऊ शकतं. जर जास्त त्रास वाटला तर गोळ्या नाही खातल्या तरी चालतील. हां, त्रास झाला तर फोन करायचा. आता गोळ्याचं सांगितलं मी, ड्रॉपचं सांगितलं. आता जेवणात व्हेज, नॉनव्हेज, अंडे, मांस, मच्छी, कांदा, वांगा, भात सगळं चालतं. काय म्हटलं मी? सगळं चालतं. फक्त शुगरमुळे, दुसऱ्या काही गोष्टीमुळे तुम्हाला त्या पथ्य असतील तर ती पाळा. आमच्यामुळे तुम्ही नवीन पथ्य पाळायची गरज नाही. परत सांगितलं, लक्षात आलं? आम्ही सांगून जरी गेलात तरी शेजारी येऊन म्हणणार भात कशाला खाते, झालं तुझं डोळ्याचं ऑपरेशन. मग दुसरी शेजारीने येते, तू वांगा कशाला खाते. मग माझं विसरून जायचं. एवढ्या 2 शेजारी सांगतात, त्यांना कळतच असेल म्हणून आपण खायचं नाही, सुनेला दुसरी भाजी करायला लावायची. हां, आपल्यासाठी सेपरेट असं करायचं नाही. जे आहे सगळं आपल्या घरी जे बनतं सगळ्यासोबत ते खायचं. आणि अंधाऱ्या खोलीत बसायचं का?
गरज नाही. रुटीन आपल्या हॉलमध्ये ते बसू शकता. घरात नॉर्मली हे करायचं, नाहीतर हाताची घडी घालून पलंगावरच बसून राहायचं नाही. घरातली छोटी छोटी कामं करू शकता, पण वजन उचलणं, धुणी धुणं, भांडी घासणं अशी वजनाची कामं करू नका. हां, वाकायचं नाही, लहान मुलांसोबत खेळायचं नाही, ठीक आहे. वाऱ्यात जायचं नाही, धुळीत जायचं नाही. थोडंसं बाहेर गेलात तरी चालतं, अंगणात बसलात तरी. टी व्ही बघायची, सिरियलची लिंक कुणाची तुटणार असेल तर सिरियल पण बघू शकता. हां, आमच्यामुळे तुमच्या सिरियलची लिंक तुटायला नको. हां, ठीक आहे. हां, आता हे दिवसभर काय काय करायचं सांगितलं. आता झोपताना पहिले 2 दिवस फक्त त्या कुशीवर झोपू नका, नंतर असं कसंही झोपलं तरी चालतं, ठीक आहे. मला वाटतं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगितले. मोबाईल बघू द्या. अन्न, वस्त्र, निवारण, मोबाईल महत्वाच्या गोष्टी त्या पाहिजेत. हां, जास्त गप्पा मारायच्या नाहीत फोनवर बोलून. हां, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं ड्रॉप वेळेवर टाकणं, डोळ्याची स्वच्छता पाळणं, ठीक आहे. आणि कधीही डोळे अचानक लाल झाले, अचानक दुखायला लागले किंवा नजर कमी झाली, कुठली गोष्ट म्हणल्या 3 गोष्टी सांगितल्या. लाल होणं, दुखणं, नजर कमी होणं. यातल्या कुठल्याही 2 गोष्टी झाल्या, दुखला आणि नजर कमी झाली, लाल झाला आणि दुखला, यातलं कुठल्याही 2 गोष्टी एकदाच झाल्या तर दाखवायला लगेच यायचं. फोनवरून अंदाज काढायचा नाही. मला असा होतो, थोडासा टोचल्यासारखा आणि 1 आठवड्यापर्यंत थोडंसं भुरकं दिसणार आहे आपल्याला सगळ्याला, कारण डोळ्यात बाहुली मोठी असते. थोडं 1 आठवड्याच्या नंतर आपली शेवटची नजर येते, ठीक आहे. ओके, काय कोणाला शंका असेल तर आत्ताच विचारा. दरवेळी येताना ड्रॉप, फाईल घेऊन यायचा, सगळं घेऊन यायचं.